तर बघा मित्रांनो, रात्रीचे 2:45 वाजलेले आहेत. काय झालं? कुठे गेलं म्हटलं? कागदा कशी आहे बघा. बरं कागद इकडे गेलं नाही. बरं 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 चालतं, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. कशाला अडकला होता का आधी? अगोदर अडकला होता? अडकलेला आहे. बरं, मागात. बरं, आता बघूया. आहे का बाकीच्या आत गेलं का? बरं थांबा, मी बघतोय, काय काळजी करू नका. आपलं टॉर्च वगैरे असते सगळं, काय टेन्शन तुम्ही घेऊ नका. इकडं नाही ना गेला आता मागं? तेच काय दिसलंच नाही गेलेलं मला. बरं, इकडे कागद दुमटलेला आहे बघा. हे तर बघा, ह्या साईडला. बरं बरं, बघतो बघतो. बास्केच्या आत गेले. बास्के काढायला लागणं म्हणजे बरं. आता इकडं नाही गेलेलं, वन दिसलं असतं ना यात. बरं थांबा, त्यात थोडा जर मला दिसला का नाही बाबा, एकला अंदाज लावता येतोय ना बाबा कसं आहे काय आहे. इकडून मग इकडे निघून गेलं नसेल ना? नाही, तिकडे नाही. मी थांबलो, कागदा पैशाच होता. तुला म्हटलं नाही ते बास्के आता शिरलं असणार आहे. बा त्याच्या आत हे जड आहे, कसं आहे? जळ आहे. 50-50 किलो आहे. बास्केट काढू. हा 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 बास्केचा काय विषय नाही, काढतो हे आम्ही. मोटर काढते. हा, ही जरा सायकल वगैरे काढा बाहेर. रुळात बघ बसली जरा इथं. नाही, मला दिसलं पाहिजे ना थोडं जरी दिसलं का नाही आपण त्याला उचलू लगेच, पण दिसणं महत्वाचं आहे. आईला हितनंच गेलं का असं? हे येत नाही, या साईडनं असं. कोपऱ्यात बघ बसली इथं. कोपऱ्यात त्या कागदापाशी आलता देव. आलता का? हा, तिकडे नाही गेलं. नाही नाही, त्यांनी लक्ष ठेवलं बरोबर. वन पण नाही. नाही तर वन उठला नसेल एका टायमाला वर बी. हे काय कागदापाशीच केले ना. शूटिंग केली की इकडे या साईडलाच गेले. काय बघ बसले. नाही, 50-50 किलोची बास्की आहे ती, जरा लोड आहे ती, जरा ऍडजस्ट करा फक्त थोडस, कारण अजून दिसच तो एकदा दिसला की मला तुम्हाला बास्का सुद्धा हलवा लागत नाही. मी अजून दिसलेला नाही. गडबड करू नको. सावकाश. त्यात कसं ते इकडे होतं त्यात कसं शिरले तेव्हा तर काय नाही हो. ते आलेलंच होतं ना, त्यात काय जायचा विषय नाही. त्या कागदापाशी आलता. कुठे गेलं काय मग? जाऊ बघ दिसते का बघ तरी. नाही बिनविषारी आहे होते. तुम्ही आता व्हिडिओ द्यावा लागणार मला, हा. तर तो बिनविषारी साहेब कॉमन ट्रिंकेट आहे. बघूया घेता आपण, आपल्याला दिसला की आपण धरणारच आहे त्याला. त्या कोपऱ्यात असू शकतो, कारण कोपऱ्यात जागा आहे त्याला भरपूर. बरोबर, तेच की. हा, तरी बरं झालं ते व्हिडिओ करून ठेवला तुम्ही. ते त्याला किती जागा लागते हो? कमी जागेत बसणार कोपऱ्यात एखाद्या शॉर्ट मध्ये ठेवून. मग आता काय करायचं सांगा. तर बघा मित्रांनो, 2 वाजून 48 झालेले आहेत. आता काय करायचं? अहो फोन लगेच यायला पाहिजे होतं. फोन पण कोण उचलला? तर बघू शकता, माग आहे बघा मित्रांनो. व्हिडिओ चालू असतो. तिकडनं दिसते का बघ. नाही थापी काढावीच लागणार आहे. थांबा, थोडं जर दिसलं तर अपेक्षा आपल्याला. अरे हे वजन उचलायचं जीवा येत. काय दिसत ना किंवा अरे मग गेलो कुठं? तिकडे गेला असणार. कागदापाशी आले ना. कागद वाडा नाही गेलं तरी हायच. मी टेन्शन तुम्ही घेऊ नका. त्याला कट थोडस असं ओल मिळालं मग त्यात पण शिरू शकते ना. बोलू नाहीत ना संभव बोलू नाही. आता होलं तसं कसं सांगायचं रे? ते सांगता येत नसते.
कारण माहित नसतं ना बोल. काढा काढा काढा, गावणार पर्यायच नाही हो काढल्याशिवाय. बसलंय म्हटलं ना तुम्हाला. खेळवायचा विषयच नाही हो, मला ती माहिती तर सांगितली पाहिजे की. तर बघा मित्रांनो, हा कॉमन ट्रिंकेट स्नेक मागाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, मी व्हिडिओ बघितलाय. आणि हा कॉमन ट्रिंकेट स्नेक आहे. आणि बघा की अर्ध्यापर्यंत डिझाईन आहे असे. त्याचं डोकं बघा तपके रंगामध्ये आहे. मला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा मित्रांनो. तर त्याचं डोकं बघा कसं आहे तपकिरी, आणि डोळ्याची बाहुली काळ्या रंगामध्ये आहे. आणि त्याच्या पाठीमागं एक काळी दिरकी खूनसुद्धा आपल्याला दिसते. मानेवरती बघितलं तर 2 काळ्या रेषा आपल्याला दिसत आहेत. आणि अर्ध्यापर्यंत डिझाईन असते ना, अर्ध्यापासून चॉकलेटी रंगाचा एकसारखा पट्टा होत गेलेला असतो. सरासरी बघा 3 ते 4 फूट असतो. आणि त्याची अधिकतम लांबी 5 फुटापर्यंत वाढते बघा. तर बघा अत्यंत बिनविषारी असणारा साप आहे. याच्यापासून माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही. परंतु बघा त्याच्यावरची डिझाईन पट्टे वगैरे बघितले की लोकांना हा विषारी साप वाटतो, त्यामुळे लोक घाबरतात. आणि एखाद्या वेळेला जर वेटोळा घालून जागेवर बसला तर 2 साप असल्यासारखं वाटतं, कारण अर्धी डिझाईन वेगळी दिसत्या, अर्धा साप वेगळा दिसतोय. त्यामुळं लोकांचा गैरसमज भरपूर आहेत बघा. लोकांचा एक विषय काय आहे की पट्टे म्हटलं की विषारी साप, असा गैरसमज भरपूर आहे. त्यामुळं सापांची माहिती असल्याशिवाय त्यांच्या जवळ पण जास्त जाऊ नका. सर्वांना नम्रतेची विनंती आहे, आपण त्याला न काय करता डायरेक्ट बरणीमध्ये पॅक कशा पद्धतीने पॅक केलं बघा. तर बघा आपले चुलते सत्य सूर्यवंशी यांनी त्याला बरणीमध्ये कशा पद्धतीने पॅक केले बघू शकताय. तर बघा आपल्याला संभाजी यादव यांनी कॉल केला, त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. या दादांचं पण धन्यवाद, त्यांनी बराच वेळ आपण येईपर्यंत त्याच्यावरती ध्यान ठेवलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आता काय विषय, आता बॅक आहे. आता भ्या नाही, आता भ्यायचं, आता काय भ्यायचं दवा भ्याला होता म्हणजे तो मागाव चढला की बक्की. आता काय करायचं, वैकी चालतंय. आमच्या आत्या बघा, त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी ध्यान ठेवलं. हा, चहा ठेवा तुम्ही, चहा ठेवा. 2:45 वाजून गेले, त्यात चहा पिऊन जातो आता मी. त्याला बाहेर ठेवतो, काय टेन्शन घेऊ नका. तर आता बघा पुन्हा थापी लावायची पाळी आलेली बघा त्यासनी. आता काय बोलायचं, पण ते सापू नको बरं आहे ना. बरोबर बरोबर, काम करताना त्यांचं म्हणजे हे होत नाही ना. बरोबर ते नशीब ह्याचं लक्ष गेलं ते घेर मी ते चाललेलो तुकडं झाला खेळत होतो खाली. हा 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 हा, नंतर मालकाचं गेलो तर होय होय, नाही बरं लक्ष गेलं, ती बरं झालं. चालतंय आता वाढव करा, जड आहे व 25 किलो. हा चालतं. तर बघा मित्रांनो, आपण त्याला पॅक केलेलं आहे. तर थोड्या वेळात त्याला निसर्गात सोडून देणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. माहिती जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लोकांना माहिती झालं की लोक सापांना न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवतील. त्याबद्दल शेअर करा जास्तीत जास्त. तुम्हाला काय मनामध्ये शंका असतील तर मला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर जाता सबस्क्राईब करून गेला तरी एकच नंबर, कारण मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळून जातील. त्यासाठी बेल आयकॉन बटन सुद्धा दाबायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी लक्ष घ्यायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आपण त्याला नैसर्गिक आदिवासामध्ये सोडतोय. तर आपले चुलते त्याला सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडत आहेत. तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीनं अतिशय सुंदररित्या हा साप नैसर्गिक आदिवासामध्ये निघून गेलेला आहे. तर तो गवतामध्ये लगेच गायब झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर बिनविषारी साप आहे, आपण त्याला सुरक्षितपणे निसर्गात सोडलेला आहे. मनुष्य वस्तीपासून लांब गेला, गायब झाला लगेच. तो थांबत नसतोय, कारण कसं आहे त्याला त्या जीवाची भीती असते ना. लगेच निघून गेला बघा, गेलं निघून गेलं. ठीक आहे, गेला सर, होय.
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो.